नमस्कार, झटपट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण करणार आहोत मशरूमची भाजी। मशरूमची आपण भाजी करणार आहोत। त्या मशरूमची भाजी तयार करण्यासाठी साहित्य घेतले ते बघूया। कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, मीठ चवीप्रमाणे मीठ घेतलेला आहे आणि जिरा पावडर थोडीशी घेतलेली आहे, हळद, लसूण सोलून बारीक ठेचून घेतलेला आहे, कोथिंबीर निवडून बारीक चिरून घेतलेली आहे आणि सुहानाचा चिकन मसाला घेतलेला आहे। 10 रुपयाला पॅकेट मिळतं ते। आणि मशरूम बारीक चिरून तुकडे करून घेतलेले आहेत भाजीला वापरण्यासाठी। आणि मशरूम अख्खे पण ठेवलेले आहेत, तुम्हाला ते दिसतील। मशरूम अख्खे आहेत ते। हे अशा पद्धतीचे मशरूम 200 ग्रॅमचं पॅकेट मिळतं, ते 200 ग्रॅमचं पॅकेट आपण इथे बारीक चिरून घेतलेलं आहे। आता आपण कढईमध्ये भाजीसाठी तेल टाकलेलं आहे आणि आपण खाली आता गॅस आपण ऑन करणार आहोत। गॅस ऑन केलेला आहे आणि कढईतलं तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत। कांदा टाकला, कांदा आपण भाजतोय, परततोय। त्या कांद्यामध्ये आपण आता लसूण टाकणार आहोत। ठेचून घेतलेला लसूण टाकतोय। लसूण आणि कांदा आपण रोस्ट करणार आहोत त्यामध्ये गॅसवर। कांदा आणि लसूण व्यवस्थित भाजला गेलेला आहे, मऊ झालेला आहे। आणि आता तो रोस्ट झाल्यामुळे आता त्याच्यामध्ये आपण मशरूम टाकणार आहोत। जे बारीक चिरून घेतले ते मशरूम टाकणार आहोत, तेही आपण त्या कांदा लसूणमध्ये परतणार आहोत। फोडणी छानशी बसली की आपली भाजी पण छान होते। आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आता त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत। मीठ टाकलं चवीप्रमाणे। अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि टेस्टी आणि व्यवस्थित अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि खूप छान टेस्टी ही अशी मशरूमची भाजी होते आपली। आता त्यामध्ये आपण जिरा पावडर टाकणार आहोत। जिरा पावडर टाकली, मिक्स करतोय आपण, एकत्रित घेतोय। त्यामध्ये हळद टाकणार आहोत आता आपण। अतिशय कमीत कमी वेळामध्ये, कमीत कमी साहित्यामध्ये ही सोपी रेसिपी आपली आणि अतिशय टेस्टी चविष्ट अशी ही भाजी लागते। आता सुहाना चिकन मसाल्याचं पॅकेट आहे, तर ते आपण कापून घेतलेलं आहे कोपरा आणि आता ते टाकणार आहोत भाजीमध्ये। सुहाना चिकन मसाला टाकलेला आहे, सुहाना चिकन मसाला टाकून सगळं आपण मिक्स करतो एकत्रित सगळं। आणि सुहाना चिकन मसाल्याचं 10 रुपयाचं पॅकेट पूर्णपणे टाकलं। आता त्यावर झाकण देणार आहोत आणि गॅस आपण कमी केलेला आहे। गॅस कमी करून कढईवर आपण झाकण ठेवलं आहे आणि 2-3 मिनटं आपण ते झाकून शिजून त्याला वाफ येऊ द्यायची आहे। 2-3 मिनटं झालेली आहेत। आता आपण उघडून बघणार आहोत कशी आहे आपली भाजी। वाव, किती छान सुंदर खमंग वास येतोय आणि जो टेस्ट पण खूपच छान झाल्यासारखी आपल्याला दिसते। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर पेरणार आहोत आणि कोथिंबीर सर्व करून खायला रेडी आहे आपली आता भाजी। आणि खूप छान झाली ही भाजी। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आणि आता खाण्यासाठी आपली मशरूमची भाजी सर्व करायला झालेली आहे। 3 ते 4 मिनिटात ही भाजी आपली तयार झालेली आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।